हॅलो फ्रेंड्स, जय शिवराना. सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जे कोणी माझ्या चॅनलमध्ये नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या. चला तर मी असं नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन आलो आहे. तुम्हाला कदाचित माहिती असेल की हे ठिकाण कुठलं आहे, तर हे ठिकाण आहे दुबईमध्ये आलो आहोत आपण. आणि हे बघू शकता, हे बघा त्या ठिकाणी जसं गाणं वाजतंय त्याच प्रकारे पाण्याची जी गती असते ती गती पाण्याची त्या गाण्यानुसार चलत असते. बघा 20-30 मजली बिल्डिंग एवढी त्या पाण्याची गती असते. हे बघू शकता, हे बघा हे दुबई आहे. दुबई म्हणजे सर्वात श्रीमंत देश. बघा दुबईमधले जो पैसा असतो तो पैसा खूपच जास्त असतो आणि त्याच पैशानुसार अनेक व्यक्ती श्रीमंत होत असतात. अशा श्रीमंत देशामध्ये आपण आलो आहोत. बघा हे बघू शकता तिथील लोकांचा आनंद कशा प्रकारे आहे आणि जो आनंद आहे तो आनंद आपल्याकडे मिळू शकत नाही. हो का, हे बघू शकता हे नाईटची ठिकाण म्हणजेच दुबईमध्ये जेव्हा संध्याकाळ होते त्यावेळेस वेगवेगळे असे छानसे गमतीशीर दृश्य आपल्याला पाहायला मिळू शकते. हो का, हे बघू शकता की बाबा आता ह्या ठिकाणी लाईटिंग हे वगैरे कसलं भारी आहे. आणि ह्याच प्रकारे ह्या ठिकाणी प्रत्येकाच्या डोक्यावर एक चष्मा असल्यासारखा आहे. म्हणजे तो आपल्याला कदाचित माहिती नसेल, आपण त्यांना विचारू शकतो, कारण की आपल्याला तिकडची अरबी भाषा येऊ शकत नाही. जास्तीत जास्त दुबईमध्ये अरबी भाषा बोलली जाते, जसं हिंदी जशी भाषा असते सर्वच ठिकाणी, परंतु दुबईमध्ये हिंदी भाषा बोलली जात नाही. कारण की कदाचित थोड्याच ठिकाणी हिंदी भाषा बोलली जाते, परंतु सर्वच ठिकाणी अरबी भाषा बोलली जाते आणि आपणाला तर अरबी भाषा येतच नाही. व आपण त्यांचं बोलणं तर ऐकूयात आणि बोलणं ऐकल्यानंतर आपल्याला काही त्यांची भाषा समजणार नाही. हो का, हे बघा आता हे ह्या ठिकाणी एवढं जास्त लोक आलेलं आहे. आणि हे लोक कशासाठी आलेलं माहिती आहे का? हो का, ह्या ठिकाणी आता बघा जे लाईट हाऊस आहे त्या लाईट हाऊसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लाईटिंग वगैरे लागते आणि जसं फटाकड्या वाजतात त्या फटाकड्या वाजल्यानुसार जे नवीन असे छानसे असे डिझाईननुसार, हो का हे बघू शकता, हो का कसलं भारी दिसलेलं आहे. हे दृश्य पाहण्यासाठी ह्या ठिकाणी अनेक लोक जमलेले असतात आणि हे ठिकाण म्हणजे रोजच संध्याकाळी अशी लाईटिंग वगैरे त्या इमारतीमधून केलेली असते. हे जे आहे हे इमारत आहे आणि ह्याच इमारतीमधून हो का हे बघू शकता कसली भारी लाईटिंग आहे. आणि आपण इमॅजिनसुद्धा करू शकत नाही बाबा असे हे जे लाईट आहे ही लाईट कशा प्रकारे चालू होते आणि ह्या लाईटिंगनुसार काही कसलं बाहेर दिसलेले बघू शकता. काही जसं आपण दिवाळीमध्ये फटाकडे वाजवतो तसं आपल्याकडे फक्त दिवाळीला, लग्नाला, कार्यक्रमाला फटाकडे वाजतात. आणि ह्या ठिकाणी बघा रोज संध्याकाळी फटाकडे वाजवतात, कारण की हा श्रीमंत देश आहे, लय खूप श्रीमंत देश आहे. ज्यांना कोणाला दुबईला जायचं आहे त्यांनी आम्हाला कमेंट करा. त्यांना चांगल्या ठिकाणी म्हणजे चांगल्या पेमेंटवर त्यांना दुबईला पण नेण्यात येईल. मी सहज फिरण्यासाठी गेलो आहे, त्यासाठी हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. ज्यांना कोणाला आमचे व्हिडिओ आवडतात त्यांनी आमच्या व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. आता हे बघू शकता, हो का हे दृश्य तुम्ही पहा. हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला कसं वाटते, म्हणजे तुमच्या मनामध्ये कसं वाटते, तिथं जाण्याची इच्छा होती आहे किंवा नाही. बघा दुबईमध्ये गेल्यानंतर म्हणजे जो व्यक्ती दुबईमध्ये जाणार आहे त्यांना फक्त कोण म्हणत असेल 6 वर्षासाठी, कोण म्हणत असेल 6 महिने सोडत नाही. असं काहीच नाही. फक्त आम्हाला कमेंट करा. तुम्हाला ज्या टायमिंगला म्हणाल त्या टायमिंगला दुबईला नेण्यात येईल, परंतु त्यासाठी तुम्हाला तिकिटाची गरज नाही ना कोणत्या पैशाची गरज नाही. तिथे गेल्यानंतर खर्च आहे वगैरे सर्व दुसऱ्यांचा असतो, आपला खर्च वगैरे काही नसतो. ज्यांना जायचं आहे त्यांनी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता हे बघा, आता आलो दुसऱ्या ठिकाणी. हो का, हे बघा, हो का हे जे लाईट हाऊस आहे हे लाईट हाऊसमध्ये कसलं सुपर्ब दिसलेलं आहे. आणि ह्या लाईटिंगमध्येच अनेक जण हो का वेगवेगळे चित्र त्यामध्ये रेखाटले जातात. हो का, हे बघा आता हे लाईट हाऊस आहे बरं का, मोठी इमारत आहे. त्या ठिकाणी अनेक लोक ह्या ठिकाणी येतात आणि हे जे दृश्य आहे हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवत असतात. एवढं भारी आहे, अरे सांगूच नका, एवढं भारी आहे. काय इथं लोकांची गर्दी असते आणि ह्या लोकांच्या गर्दीमध्ये सर्वजण तिकडं पाकिस्तान, थायलंड, त्यानंतर बांगलादेश, जपान, अमेरिका, न्यूझीलँड, त्यानंतर वेगवेगळ्या देशाचे लोक ह्या दुबईमध्ये येत असतात. आणि त्यामध्ये भारताचे पण कदाचित असतात. भारताचे पण भरपूर आहेत जे दुबईमध्ये आहेत. ते दुबईमध्ये गेल्यानंतर श्रीमंत होऊनच येत असतात.
असलं दृश्य तुम्हाला तुम्ही कधी पाहिला नसतात, यासाठी मी व्हिडिओ शेअर करत आहे आणि दुबईमधले अनेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. बघा हे बघू शकताय बाबा, ही जी लाईटिंग आहे हे लाईट हाऊस आहे. हे लाईट हाऊसमध्ये अस्थिबा बाकू बेगाव आज काही तर नाव आहे ह्या ठिकाणचं. ह्या ठिकाणामध्ये हे जे लाईट हाऊस आहे हे लाईट हाऊस आहे आणि लाईट हाऊसमध्ये रोज संध्याकाळी 7 वाजल्यापासून हे जे दृश्य आहे हे दृश्य आपल्याला रोज पाहायला मिळू शकते. असं दृश्य पाहण्यासाठी आपल्याला खास करून दुबईमध्ये जावं लागते, असं काही नाही. माझ्या चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला दुबईमध्ये रोज व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करत राहतो आणि आमचे नवीन फॅमिली ब्लॉग्स पण असतात. मी कशासाठी दुबईला गेलो आणि काम काय आहे माझं दुबईमध्ये हे सर्व विश्लेषण तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. ही जी लाईटिंगचं जे दृश्य आहे ही दृश्य वेगळी चित्र रेखाटत आहे. नीट बघा हवं त्या ठिकाणी, एवढं भारी लाईटिंगचं दृश्य रेखाटत आहे त्या ठिकाणी. दुबईमध्ये म्हणजेच बघा, दुबई म्हणजेच सोन्याचा देश आहे. चला तर आपण इथंच थांबणार आहोत. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि दुबईमधले दृश्य कसे आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.